बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी सुद्धा मागितली आहे। व्यावसायिकाला मैत्रिणीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे। 10,000 घेताना 4 संशयितांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। 150 ते 200 व्हिडिओ असल्याचा संशय व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅप चोरी करून हा व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे। तर तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर देखील पोलिसांचा संशय आहे। नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। व्यावसायिकाला मैत्रिणीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे आणि खंडणी मागितली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, याआधी पुणे संभाजीनगर इथून गुन्हेगारी विश्वातल्या अधिक बातम्या यायच्या, मात्र आता नाशिक सुद्धा मागे राहिलं नाही अशी सुद्धा चर्चा आहे। काय नेमकं चाललंय नाशिकमध्ये? सुरुवातीला जगदीश, एक चूक मी दुरुस्त करतो। मैत्रिणीने अशा पद्धतीचं ब्लॅकमेल केले नाहीये। एक जे उद्योजक आहेत त्याच उद्योजकांचे हे आक्षेपार्ह व्हिडिओ होते। त्या उद्योजकाच्या ऑफिसमध्ये करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने या उद्योजकाचा पेन ड्राईव्ह आणि जे हार्ड डिस्क चोरलं आणि त्या माध्यमातून हे आक्षेपार्ह मी व्हिडिओ व्हायरल करतो, नाहीतर मला खंडणी द्या, अशा पद्धतीची मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली होती। 12 लाख रुपयाची खंडणी जी आहे या कर्मचाऱ्यांनी मागितली। त्या नंतर या उद्योजकांनी या सगळ्या संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि एक सापळा रचून हा जो उद्योजक आहे त्यांच्या उद्योजकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याला आणि अजून 3 जणांना, असे एकूण 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत आणि ते उद्योजकाचेच व्हिडिओ आहेत अशा पद्धतीची माहिती सुद्धा प्राथमिक जी आहे ते पोलिसांनी दिलेली आहे। संबंधी आम्ही तक्रारदाराची सुद्धा चौकशी करणार आहे अशी पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळते। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडले राहा।